रविवारी 30 नोव्हेंबर रोजी प्राध्यापक डॉक्टर सुभाष तळेकर लिखित कॅलिडोस्कोप या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सासवड येथील अजित कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला असून यावेळेस अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे। यावेळेस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर श्रीपाल सबनीस या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले, तर शिक्षणतज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नमो जोशी सर तसेच मराठी अभ्यासक्रम मंडळ पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप साबळे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे तसेच महाराष्ट्र साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष रावसाहेब अण्णा पवार हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। कॅलिडोस्कोप हा ग्रंथ मराठी साहित्याच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही, तसेच साहित्य आणि समाज ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्राध्यापक डॉक्टर गणेश सांगळे यांनी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे। तर लेखक हा कोणत्याही एका जाती धर्माचा नसतो हे आपल्या लेखणीतून तळेकर सर यांनी सिद्ध केलं असून महापुरुषांची एकात्मता, सर्व संतांची एकात्मता ही भूमिका मला महत्त्वाची वाटते। तर इतिहास हा विवेकानेच लिहावा लागतो, इतिहास हा विवेकानेच वाचावा लागतो आणि इतिहास हा विवेकानेच शिकवावा लागतो, असे गौरवोद्गार नमो जोशी यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केले आहेत। तर हिंदीचे प्राध्यापक राहिलेले सुभाष तळेकर सर यांनी आपल्या मातृभाषेमध्ये अतिशय सुंदर साहित्य लिहिल्याचे कौतुक व गौरवोद्गार डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी यावेळेस काढले। यावेळी पुरंदर कला मंच आणि आचार्य अत्रे वाचनकट्टा सासवडचे सर्व सभासद या कार्यक्रमासाठी स्वागतोत्सुक म्हणून आवर्जून उपस्थित होते। तो चेहरा अतिशय बोलका आहे, शब्द अतिशय नेटके आहेत, यामध्ये कथा आहे, यामध्ये बोधकथा आहे, यामध्ये व्यक्तिचित्र आहे, यामध्ये निसर्ग चित्र आणि चरित्र चित्र सुद्धा आहे। खूप सुंदर पुस्तक झालेलं आहे। तर अशा या पुस्तकातल्या काही निवडक गोष्टी आपल्या समोर याव्यात आणि आपले काम तृप्त व्हावे, किंबहुना जाता जाता निश्चित असं वाटावं की आपल्या हातामध्ये एक कॅलिडोस्कोपचं पुस्तक असावं आणि ते आपण जाता जाता घेऊन जाणार आहोत। मी सुरुवातीलाच असं आवाहन करतो प्रकाशकाच्या वतीने, आमचे प्रकाशक सुद्धा अरुण चिंचकर अतिशय उत्तम कवी, उत्तम प्रकाशक, उत्तम माणूस, सेम डॉक्टर सुभाष तळेकर सरांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बोलता येईल। तर त्या पुस्तकामधल्या काही निवडक बाबी आपल्या समोर याव्यात, आपल्याला त्या ऐकल्या जाव्यात, यासाठी काही मान्यवरांना मी या ठिकाणी उपस्थित आचरण करणार आहे। त्यातला अतिशय वाचनकट्ट्यामधलं एक मला भावलेलं लाभ ते म्हणजे आदरणीय देशपांडे मॅडमना विनंती करतो की आपण सरांच्या कॅलिडोस्कोप मधील पुस्तकातल्या एका उतार्याचं आपण वाचन करावं। सरांच्या पुस्तकातला एक भाग मी वाचणार आहे। वास्तव ही एक बोधकथा आहे। घरातील लोकांची नजर चुकवून एक मांजर रोज कधी दूध कधी लोणी फस्त करीत असे। मांजराने घरात नुसता उच्छाद मांडला होता। एकदा एक मनुष्य घराची दारं खिडक्या बंद करून घरात मांजराला कोंडून त्याचा पाठलाग करीत काठीने मारत होता। तेव्हा ते मांजर काही काळ काठीचा मार वाचवत भीतीने रूम मध्ये इकडून तिकडे सैरावैरा पळत असते, अधूनमधून मारही खाते, पण बऱ्याच वेळ काठीचा मार असह्य झाल्याने आणि आता घराबाहेर पडायला मार्ग दिसत नाही असं लक्षात आल्यावर ते मांजर काठीने मारणाऱ्या व्यक्तीवर किंचाळत धावून जातं। जणू मरेंगे या मारेंगे हा त्या मांजराचा तोडा असतो। तो याच पद्धतीने जणू की एखादा शक्तिशाली शोषक व शासक जेव्हा त्यापेक्षा कमी बलवान असलेल्या व्यक्तीवर दीर्घकाळ शोषण करीत राहतो, पण जेव्हा या त्रासाची सहनशीलतेची सीमा संपते ना, तेव्हा तो सामान्य दुर्बल मनुष्य सुद्धा जीव एकवटून बलाढ्य शोषकावर प्रतिहल्ला करत असतो। मांजराची ही दंतकथा आठवण्याचं कारण आहे, मेक्सिको देशाच्या महिला राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम पार्डो
यांनी मेक्सिको देशाची आर्थिक नाकेबंदी करणाऱ्या मेक्सिकोला आणि मेक्सिकोला कमी लेखणाऱ्या व दुजाभावाची भिंत दोन देशांमध्ये उभी करणाऱ्या, दडपण आणणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प महाशयांना एक सणसणीत चक्राक लगावली आणि अमेरिकेसहित सर्वांना आश्चर्याचा एक जोरदार धक्का दिला. क्लाउडिया मॅडमने ट्रम्प यांना परखडपणे खडे बसून आणले. तुम्ही दोन देशांमध्ये अडवणुकीची भिंत उभारून पाहत आहात, पण हे विसरू नका की त्या भिंतीच्या पलीकडे 7 अरब उभे आहेत आणि हे 7 लोक आयफोन ऐवजी सॅमसंग किंवा हुआवेचे हाती घेतील, फोर्ड आणि शेवरलेट ऐवजी टोयोटो किंवा होंडा वापरायला सुरुवात करतील, डिस्ने सोडून लॅटिन अमेरिका सिनेमा बघायला लागतील. प्रसिद्ध संवाद भारतीयांच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प महोदयांना निवेदन करावा वाटतो. एक छोटे अंगूठी की किंमत तुम क्या जानो ट्रम्प बाबू. द्रोणाचार्य ने एक लौटे के दाहिने हाथ का एक अंगूठा काट कर उसे निपुण धनुर्धारी को निष्प्रभ कर दिया था. शक्तिशाली असेल पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. हाताचे एक छोटेसे बोट काही करू शकत नाही. काम खरं तर मॅडमने केलेलं आहे. परत एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. इथं जे कोणी व्यासपीठावरती आहेत, आपली स्मृती संवेदना सुखावणारी सगळी माणसं आहेत. यामधलंच मला भावलेलं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे प्राध्यापक दिगंबरजी दुर्गडे सर. खूप छान बोलतात, ऐकत राहावं असं वाटतं. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे थोडासा प्रोटोकॉलमध्ये बदल करून आपण सरांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा पर आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रामध्ये जे हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा प्रकारचे जे कर्ते सुधारक, विचारवंत आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या विचाराला दिशा देणारे नाही तर बऱ्याचदा विचार मांडणारे बरेच सापडतात, पण प्रत्यक्ष कृती करणारी माणसं मात्र त्या ठिकाणी नसतात. माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आदराचे महाराष्ट्रामधलं अत्यंत आदरणीय स्थान म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. मी तर बँकेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांचं ऐकतच जातो आणि त्यांच्याकडे जे ऐकतो तेच आम्ही बाहेर मांडायचा प्रयत्न करत असतो. ते खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यावेळेचे भाषण तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलेत. खरं तर आज अशा प्रकारची ऐकण्यासारखी माणसं फार कमी राहिलीत. त्याच्यामधलं एक काय हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा नावापैकी एक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. आम्हा सर्वांना ज्यांनी घडवलं, ज्यांच्याकडनं आम्ही शिकलो, ज्यांच्या आदर्शावरून आम्ही चालायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या सगळ्यांच्याच आमच्या बाल्याच्या मातीचं कौस्तुभ म्हणी म्हटलं तरी चालेल त्या आदरणीय रावसाहेबांना, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करतोय ते सन्माननीय तळेकर सर. खरं तळेकर सर मॅडम जेजुरी कॉलेजला ज्यावेळेस मी सुरुवातीलाच प्राध्यापक म्हणून जॉईन झालो होतो CSB वरती, त्यावेळेस सर प्रभारी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यामुळे त्यांचा माझा सहवास त्यावेळेपासून आहे, 92 पासून ज्यावेळेस सुरुवातीलाच त्या ठिकाणी होतो. आणि सरांचं फोन आला की अशाच्या प्रकारचं पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि नेमकं आता आमच्या निवडणुका चालू आहेत. जेजुरीची नगरपालिका, सासवडची आणि विशेषतः फुरसुंगीची. माझ्याकडे सासवड आणि फुरसुंगी असल्यामुळं आताही त्या ठिकाणी कार्यक्रम मी सरांना विनंती केली, मी केलं तर चालेल. आणि सर सबनीस सरांची परवानगी टेन्शन येते, सबनीस सरांची परवानगी घ्यायची, जायचं म्हणजे त्यांची परवानगी घेतली, अण्णांची परवानगी घेतली. सरांना विचारलं, मी 2च मिनिटं बोलणार, 2-3 मिनिटांनी मी लगेच करत त्या ठिकाणी निघणार. कदम सर, सगळेच व्यास अण्णा खाडे असतील, आमच्या ताकवले मॅडम असतील, सौ सबनीस ताई असतील, आमच्या अण्णांच्या मिसेस आणि आमच्या भगिनी असतील, सर्वच उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं तर सरांनी त्यांचा आयुष्याचा सगळा प्रवास त्या पुस्तकामध्ये मांडायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आम्हाला त्या पुस्तकावरती भाष्य करायचं होतं, परंतु तेवढा वेळ नक्कीच त्या ठिकाणी नाही. तर आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारचे रंग असतात. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सरळ साधं अशा प्रकारचं आयुष्य कोणाच्या वाट्याला येत नाही. शांतता, समाधान असंही सगळीकडे कधी नसतं. कधी शांतता असते, कधी अतृप्ती असते, कधी समाधान असते, कधी वेदना असतात, कधी राग असतो. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. कधी मान मिळतो, कधी सन्मान मिळतो, कधी अपमान मिळतो. आयुष्य हे असंच असतं. कधी अंधार असतो, कधी पहाट असते, कधी मध्याह्न असतो, कधी सूर्यास्त असते. हे प्रत्येकाच्या वाट्याला त्या ठिकाणी येत असतात. सूर्योदय असतो तर सूर्यास्त असतो, एंट्री असते तर एक्झिट असते. आणि सरांचं मी एक मला अतिशय भावलं त्या ठिकाणी. प्रत्येक
जे सरांनी चॅप्टर लिहिलं त्या प्रत्येक चॅप्टरला इतकं चांगल्या प्रकारचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलंय, म्हणजे कॅलिडोस्कोप त्या ठिकाणी दिलंय. तर वाचताच असं वाटतं की काय आतमध्ये आहे, उत्कंठ आपल्याला त्या ठिकाणी वाटते. आणि प्रत्येक पुस्तकाला असतं म्हणजे आता काहीतरी मी सहज चेक करायचा प्रयत्न केला की म्हणजे काय नेमकं कॅलिडोस्कोप म्हणतो म्हणजे आपण नेमकं काय, मग बहुरूप दर्शक असेल, चित्ररूप दर्शक असेल, चित्ररूप दर्शक असेल, शोभादर्शक असेल, आयुष्याच्या सगळ्या प्रकारचे रंग, सगळ्या प्रकारच्या वेदना, सगळ्या प्रकारचे विचार, सगळ्या प्रकारच्या आयडिओलॉजी, आयुष्यामध्ये जे जे अनुभवाला येतं ते सगळं आपापल्या पद्धतीनं सर्जनशीलता त्याच्या माध्यमातून प्रतिभेच्या माध्यमातून शब्दामध्ये बांधायचा प्रयत्न सरांनी त्या ठिकाणी केला. अनेक पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी वाचलेत. आता सगळे प्रवास वर्णनापासून ते शिवाजी महाराजांच्या पासून, जिजाबाई पासून, त्या ठिकाणी भूतानपासून, अमेरिकेपासून सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केलाय. म्हणून खरं तर माझ्या दृष्टिकोनातून एक अतिशय सर्वांग सुंदर आणि आता प्रतिभासंपन्न अशा प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे नमन जोशी सर, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नमन जोशी सर या ठिकाणी आले. त्याचे आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. त्यामुळं या कॅलेडोस्कोप पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी होते. त्या प्रकाशनाला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि रिटायर झाल्यानंतर आयुष्य कशा प्रकारचे जगलं पाहिजे त्याच्याबद्दलचा एक लेख त्यांनी त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय. खंडोबापासून म्हणजे एकूण जीवनाच्या वेगवेगळ्या अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत, वाचनापासून ते तंत्रज्ञानापर्यंत, साहित्यापासून प्रवास वर्णनापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी, सगळ्या प्रकारचे रंग त्या पुस्तकामध्ये भरण्याचा प्रयत्न कळेकर सरांनी त्या ठिकाणी केलाय. पुस्तक वाचल्यानंतर त्या संदर्भातला अनुभव नक्कीच येईल. मी फार न बोलतो एवढं सांगतो की सर तुम्ही या वयामध्ये किंवा त्या ठिकाणी तुम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करतात. अनेक पुस्तकं त्या ठिकाणी लिहिताय आणि आपण आयुष्याला सामोरं जात असताना, आयुष्याच्या संधीला त्या ठिकाणी जात असताना किती एनर्जेटिक आपण असलं पाहिजे, किती वैचारिक त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला किती सहजतेने सामोरं गेलं पाहिजे हे त्या लेखातून पाहायला मिळतं. त्यामुळे आम्हा सर्वांनाच दिशादर्शक अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला काही वैचारिक, आध्यात्मिक सगळ्या प्रकारच्या गोष्टीचे फ्लेवर्स त्याच्यातून मिळणार आहे. मी या पुस्तकाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मला बोलायचे, मला प्रस्तावित करायचे आणि ते प्रास्ताविक ऐकणारे कान या ठिकाणी असावे. तर दिगंबर दुर्गाडे सर यांचाही हे या माझ्या बोलण्याला उपस्थित राहावे, त्यांनी माझं ऐकावं असा आग्रह डॉक्टर सुभाष तळेकर सरांनी केला आणि त्यामुळे थोडासा बदल करून आपण सरांची प्रस्तावना घेत आहे. डॉक्टर संदीप विठ्ठलराव सांगळे हे प्राध्यापक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच प्रभारी प्राचार्य आणि उपप्राचार्य पदाचाही त्यांनी अनुभव घेतलेला आहे. नामवंत वर्तमानपत्रातून पत्रकारितेचाही अनुभव सरांनी घेतलेला आहे. बऱ्याच पुस्तकांचे संपादन आणि त्याचे लेखक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुभाष तळेकर सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत, आपली प्रस्तावना या ठिकाणी करायची. नमस्कार. डॉक्टर दुर्गाडे सरांना जायची घाई असल्यामुळं मी सुद्धा थोडासा प्रोटोकॉलमध्ये मांडलं जातं की जेव्हा वडील आणि मुलगा यांचे विचार जुळतात तेव्हा तिथं स्वर्ग तयार. जेव्हा पती पत्नीच्या विचारांची सम जुळते तिला नंदनवन फुलत. आणि जिथे विद्यार्थी आणि शिक्षक यांची मनं जुळतात तिथं विद्यापीठ तयार होत असते. तर याच्यासाठी मी पण थोडं थांबायचं सांगितलं. दुर्गाडेजी आमचे विद्यार्थी आहेत. दुर्गाडे सर सध्या ज्या ठिकाणी काम करतायत त्याच महाविद्यालयामध्ये त्यांनी डॉक्टर नमन जोशी यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि विद्यार्थी म्हणूनच ते शिकवत होते आणि शिकत. डॉक्टर संदीप सांगळे यांचा आपण सत्कार केला. ते आमचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर बहाल करतो. एक खुदा तुम्हें मालूम है इस सारस सरोवर
कि सारस्वत मंदिर में और साहित्य वृंदावन में जो मेहमान आने वाले हैं तुम फूल न बरसाना उनकी राहों में, क्योंकि हम दिल बिछाने वाले हैं. तर हे दिवशी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि बुधवारी सरांना जाण्याची मी अनुमती देतो. आणि ऐकणारे पण सर्व कॅलेडोस्कोप्स. प्रत्येक माणूस जसा काही कॅलेडोस्कोपच असतो, या भिंतींवरती सुभाष कळेकर सरांनी आपल्याला कॅलेडोस्कोप होता, त्याच्यामधून आपल्याला सत्य शोधण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी त्यांच्या कॅलेडोस्कोप मधून पुस्तकात मांडले. तो आपण पुस्तकात वाचणारच आहात. त्यांच्यावरची एक अध्याक्षरांवर आधारित कविता सुद्धा एक त्यांनी लिहिलेली आहे, तर ती मी तुम्हाला त्यांच्या सांगण्यावरून वाचून दाखवतो. महात्मा फुले प्रणित सत्यशोधक समाजास बहुजन वर्गाची मुक्तिगाथा म्हणतात. सगळ्याच्या सगळ्यात एक अख्खा नाही वाचणार मी, त्यातली जी काय, कारण तुम्हाला वाचायला काहीतरी शिल्लक राहील. क्युरिओसिटी, त्याच्यामध्ये जिज्ञासा ठेवून सत्याची चाळ व असत्याची चीड बाळगणाऱ्या महात्मा फुले यांनी समाजातील दीनदलित, शोषित, उपेक्षित, वंचित, पीडित बहुजनांना धनदांडगे, जमीनदार, वतनदार, पुरोहित, संधीसाधू, भक्त, पाखंडी इत्यादींच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक व विशेषत्वाने मानसिक दास्यतेतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची 1873 साली स्थापना केली. सत्यशोधक समाज हे खरे म्हणजे सार्वजनिक जीवनाचे आचारशील विचार मूल्य म्हणता येईल. तसेच सत्यशोधन म्हणजे तात्कालीन समाजाच्या इष्ट अनिष्ट आचार विचारांचे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणता येईल. स्वतःच्या कॅलेडोस्कोप मधून त्यांचे हे सत्यशोधनाचे विचार प्राचार्यजी आपल्याला सांगतायत. सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची निर्धारित ध्येय पुढील प्रमाणे उद्धृत करता येईल. सर्व जाती समभाव व समता स्थापना, सामाजिक सुधार व परिवर्तन, शिक्षणाचा प्रसार व प्रचार, स्त्रीत्वाचा ऊर्जा दर्जा उंचावणे व स्त्री शिक्षणाचा प्रसार, सतीची चाल व अनिष्ट चालीरीतींना मूठमाती देणे, सामाजिक सहिष्णुता इत्यादी आचारशील विचार मूल्य आहे. म्हणूनच तर भगवान महावीर म्हणतात, सत्य हे चंद्रमंडळापेक्षा सौम्य आणि सूर्यमंडळापेक्षाही तेजस्वी आहे. असा सगळ्या माणसाचा सत्य शोधण्याचा हा प्रवास आजपर्यंत चालू आहे आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्याचे काम महात्मा ज्योतिबाराव गोविंद फुले, अध्यक्ष महात्मा ज्योतिराव गोविंद फुले अनर्थाने हाती बांधले कंकण स्त्री शिक्षणाचे सावित्रीच्या लेकींसाठी, तमा बाळगली दीन दलित श्रीवंचित शोषित बहुजन वर्गाची, ज्योतीने ज्योत पेटवून विद्या गंगा पोचवली सर्व दूर खेडोपाडी, तितिक्षा आणि प्रतीक्षांचं फळ लागलं उत्तुंग द्रष्ट्या ध्यासाला ध्येयवादाला, राखी बांधलेली स्त्री शिक्षणाची तमाम बंधूंच्या हाती क्रांती सुरी आली व वसावे वारसा. धन्यवाद. डॉक्टर खूप छान, अतिशय सुंदर असं वाचन केलं. अजून आमच्या ऋचा खांडेकर आणि अरुण चिंचकर हे वाचणार होते, पण व्हावं यासाठी प्रकाशन सोहळा आता या ठिकाणी आपण घेत आहोत. सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण या सुंदर अशा पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करायचं आहे. सिद्धार्थ लेखकांचा हात खरं तर या पुस्तकाला लागलेला आहे. मला खात्री आहे की हे रंग अधिक उजळून निघालेले आहेत. पुन्हा एकदा प्राध्यापक तळेकर सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार.
अतिशय प्रसन्न अशा या वातावरणामध्ये रम्य अशा सायंकाळी आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, मी ज्यांचा आदर्श आणि विचार आमच्या नसानसात धरवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा झाला आणि तो आत्मसात केला, असे आमचे गुरुवर्य आजचे उत्सवमूर्ती म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जे हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत, हिंदी विषयाचे अभ्यासक आहेत, हिंदी विषयाचे जाणकार आहेत, पण ज्यांनी मराठीमध्ये एकमेव आणि पहिलं पुस्तक कॅलिडोस्कोप नावाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर सादर केलं, असे आम्हा सगळ्यांचे गुरु आदरणीय डॉक्टर सुभाष तळेकर सर. महाराष्ट्राच्या किंवा शहरातच नव्हे तर शहराच्या बाहेर सासवड सारख्या ज्या भूमीला आचार्य रात्रे यांचा वारसा आहे, ज्या भूमीला संत सोपानदेवांची परंपरा आहे, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा ही पालखी नेत्याने पुढे घेऊन जाण्याचं काम जे आवडतपणे करतायत, असे सासवड शाखेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे आमचे गुरुवारी आदरणीय रावसाहेब दादा पवार, त्याचबरोबर सभागृहामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं नामोल्लेख करणं वेळाला शक्य नाही, तरी सुद्धा आमच्या मराठी साहित्यात अतिशय गुणी प्राध्यापक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, अभ्यासू प्राध्यापक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, अशा आचार्य प्रतिष्ठान संचलित जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण कोळेकर सर या ठिकाणी मला दिसत आहेत. आमच्या डॉक्टर किशोरी ताकवले मॅडम या ठिकाणी दिसत आहेत. कॅलिडोस्कोप या ग्रंथाच्या माध्यमातून मराठी साहित्यामध्ये एक मैलाचा दगड म्हटलं तरी चालेल अशी मुहूर्तमेढ या सासवड नगरीतून या ठिकाणी रोखली. मी सुरुवातीला सांगितलं की मराठीचं त्यांचं एकमेव पुस्तक जे हिंदी साहित्यिक म्हणून सरांची ओळख आहे, हिंदी भाषेचे, हिंदी साहित्याचे अध्यापक आणि एक समीक्षक म्हणून सरांची संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ओळख आहे. परंतु तळेकर सरांनी ज्या पद्धतीनं कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून विविध विषय या ठिकाणी संकलित करून एक सुंदर असं ग्रंथरूप त्याला दिलं, तो विषय आणि तो ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरावा असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शेवटी साहित्य काय असतो, तुम्ही आम्ही मिळून बोलतो, तो सगळा समाज असतो आणि त्या समाजाचं एक प्रतिबिंब किंवा त्या समाजाचा घटक किंवा त्या समाजाचा थोडासा बाजूला जाऊन तटस्थपणे विचार करणारा जो एक सिद्धहस्त लेखक म्हणून जर आम्ही म्हणतो, तो लेखक जेव्हा तटस्थपणे समाजाकडे बघतो तेव्हा समाजातील भावना असतील, समाजातील विचार असतील, समाजातील आचार असतील, आपल्या अवतीभोवतीचा परिसर असेल, नवे नवे जे तुमच्या मनात आहे ते सगळं साहित्याच्या पानापानामध्ये असतं. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की साहित्य वेगळं काय असतं समाजापेक्षा. तुम्ही आम्ही मिळून बोलतो तो सगळा समाज असतो. साहित्यामध्ये जे उमटतं असतं, साहित्यामध्ये जे पानापाना दिसत असतं ते समाज जीवनाचं प्रतिबिंब असतं. म्हणून साहित्य वेगळं असू शकत नाही समाजाच्याशी. जे तुमच्या जगण्यामध्ये, जे तुमच्या आचरणामध्ये, जे तुमच्या अवतीभोवती, ज्या तुमच्या भाव आहेत, जे तुमचे भावना आहेत, जो तुमचा परिवार आहे, जे तुमचं सुख आहे, जे तुमचं दुःख आहे, जे तुमच्याच अवतीभोवती सगळं घडत असतं, जे आपण टाळूच शकत नाही, ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. आणि कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून आदरणीय सुभाष तळेकर सरांनी ज्या गोष्टी टिपलेल्या आहेत बघा, तर म्हटलं तर शौर्याचा पण त्यांनी दखल इथे घेतली, म्हटलं तिथं महापुरुष देखील आलेले आहेत, म्हटलं तर त्यांच्या मनातील हळूहळू कोपऱ्याचं दर्शन सुद्धा या ठिकाणी घडत आहे. इथं नैतिक गोष्टीवर सुद्धा आणि ती नैतिक गोष्टीवर सुद्धा सरांनी तटस्थपणे प्रकाश टाकलेला आहे. इथं माणूस पण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे काय नाही या कॅलिडोस्कोप मध्ये ते दाखवा असं मनाची परिस्थिती या ग्रंथाच्या माध्यमातून आदरणीय तळेकर सरांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांच्या अनुभवाचं सुंदर असं दर्शन या ग्रंथामध्ये घडवलं आहे. म्हणून सबनीस सरांनी अतिशय सुंदर प्रकारची प्रस्तावना, सबनीस सरांच्या प्रस्तावना जेव्हा या ग्रंथामध्ये आपण वाचतो तेव्हा एक त्या ग्रंथाचा पूर्ण अर्थ सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून मांडले. मित्रांनो, साहित्याच्या विविध प्रवाहामध्ये आपण काम करत असतो. विविध प्रांत आपल्या साहित्याची माहिती असतात किंवा साहित्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती असतात. कथा प्रकार आपल्याला माहिती, कादंबरी हा प्रकार आपल्याला माहिती आहे.
नाटक आपल्याला माहिती आहे, चरित्र आपल्याला माहिती आहे, आत्मचरित्र माहिती आहे, आत्मकथा आपल्याला माहिती आहे, प्रवास म्हणून आपल्याला माहिती आहे, दलित साहित्याचा प्रकार आपल्याला माहिती आहे, समीक्षा आपल्याला माहिती आहे, शास्त्रीय साहित्य आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याला छेद देऊन की मोठ्या या सगळ्याच्या पलीकडचा दृष्टिकोन समोर ठेवून तळेकर सरांच्या सिद्ध हस्तलेखनीतून जे साकार झाले ना, त्याला एक वेगळा असा साहित्य प्रकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्याही पलीकडे सरांची दृष्टी केलेली आहे. म्हणून कॅलिडोस्कोप हा ग्रंथ मराठी साहित्याच्या वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद या ग्रंथाच्या माध्यमातून प्राध्यापक असले, हिंदीचे अभ्यासक असले तरी सरांनी त्यांचा मराठी बाणा, भाषेची विषयीची आत्मीयता, भाषिक प्रेम कुठेही त्यांनी दूर लपवलेलं नाही. म्हणून सरांच्या या मनाच्या मोठेपणाचं कौतुक करावं होतं. देशभक्त होते, सावरकर प्रचंड ज्ञानी होते. सावरकरांच्या देशसेवेविषयी, सावरकरांच्या देशप्रेमाविषयी, सावरकरांच्या भारत भूमीप्रती त्यांच्या मनामध्ये असलेल्या निष्ठाविषयी कोणीही शंका घेऊ नये अशा पद्धतीचा सुंदर लेख सरांनी कॅलिडोस्कोप मध्ये मांडलेला आहे. आज आपण एकमेकांना दाद देतो. एक निखळ साहित्य कसं असावं, निखळ विचार कसा असावा, किंवा साहित्याचे एक मूल्य काय असावं, याचा सुंदर विचार त्रयस्थ पद्धतीने, तटस्थ पद्धतीनं कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून डॉक्टर सुभाष तळेकर यांनी जो मांडलेला आहे त्याचं कौतुक सरांनी प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. म्हणून जेव्हा सरांचं सबनीस सरांचं एक शब्द म्हणजे ते प्रमाण असतं साहित्याच्या संदर्भात, जेव्हा सबनीस सर इतक्या बेधडकपणे आणि अतिशय परकटपणे जेव्हा ही विधान करतात, तर निश्चितपणे सरांच्या वाणीमध्ये, सरांच्या लेखणीमध्ये, सरांच्या ग्रंथामध्ये त्याचं मूल्य किती मोठं आहे, आजच्या घडीला ते किती गरजेचं आहे. सांगितलं काल आपण महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी केली. विद्येविना मती गेली, गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र खसले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हा मंत्र महात्मा फुलेंनी सबंध समाजाला दिला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि पराक्रम काय असतो हे आपल्याला सांगितलं. ज्या पुरंदर किल्ल्यावरती धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला, याच भूमीमध्ये तो जन्म झाला. धर्मनिष्ठा काय असावी, हा मंत्र किंवा ही शिकवण ज्यांनी बलिदान देऊन आपल्या सगळ्यांना दिली, बघा, किंवा अहोरात्र अभ्यास करून, अहोरात्र परिश्रम घेऊन बहुजन समाज या ठिकाणी पुढे गेला पाहिजे, अस्पृश्यता या समाजाची संपली पाहिजे आणि दीन दलित लोकांना या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला दिलं, या सगळ्या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून बघणार आहोत का? फक्त जात म्हणून आपण त्या लोकांचा विचार करणार आहोत का? बघा, याचा विचार आज आपल्याला करावा लागणार आहे. जोपर्यंत आपण या मुद्द्यावर अंतर्मुख होत नाही, तोपर्यंत आपली मन जोपर्यंत कलुषित मन आपण साफ करत नाही, तोपर्यंत सामाजिक अभिकरणाची प्रक्रिया अधिक गतीने पुढे जाईल असं मला वाटतं. असतं तर मला वाटतं जाती जातीच्या संघटना आणि जाती जातीचे गट या महापुरुषांच्या नावे करण्याची वेळ आपल्याला आली असते. आणि म्हणून हा प्रश्न आपल्या सगळ्यांना आजच्या काळामध्ये अंतर्मुख. हिंदीचे अध्यापक आणि हिंदी साहित्य म्हणून आपली सगळी ओळख आहे, परंतु कॅलिडोस्कोपच्या नावानं आपण आता या सुरुवात केलीच आहे. तर भविष्यामध्ये सातत्याने आपण मराठी साहित्याची सुद्धा सेवा करावी. त्याची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी होते आहे. तुमच्या ह्या पहिल्या मराठी कृतीचं, कलाकृतीचं, त्या ग्रंथाचं निश्चितपणे सासवडकर, पुणेकर आणि संबंध महाराष्ट्र स्वागत करेल हा आशावाद एक विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या वाङ्मयी सेवेला, आपल्या सांस्कृतिक जडणघडणीला आणि आपल्या प्रगल्भ अशा प्रतिभेला या निमित्ताने मी सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे उत्तम करणारे आहेत. हा सगळं उनकी पत्नी ललिता जी जो स्वयं लेखिका है, मैं हिंदी में क्यों बोल रहा हूँ, इसलिए कि आजकल हिंदी के बारे में बहुत कुछ हलचल मच रही है और यहाँ जो मौका है ये अजीब सा मौका है. कौन सा है? ग्रंथ का नाम कॅलिडोस्कोप, वो अंग्रेजी में है. ग्रंथ का लेखक सुभाष तळेकर, उनकी मातृभाषा मराठी है और वो पढ़ाते हैं हिंदी, मराठी और हिंदी.
त्रिभाषा सूत्र यहाँ जमा हुआ, इसलिए मैं हिंदी में बोल रहा हूँ। हाँ, मराठी में तो जरूर बोलूँगा क्योंकि बोलना ही चाहिए, मगर आजकल हिंदी के बारे में जो कुछ बाहर चल रहा है वो चलना नहीं चाहिए, इसलिए मैंने यहाँ हिंदी की शुरुआत की है। और इसलिए तळेकर जी को बहुत संतोष होगा क्योंकि वो हयात भर हिंदी पढ़ाते रहे। मित्रांनो, कॅलेडोस्कोप या ग्रंथाचं वाचन मी पण केलेलं आहे, त्याच्यात मी लिहिलेलं आहे, श्रीपादजींची उत्तम प्रस्तावना त्याला आहे। आजकाल लेखक खूप झाले, पुस्तकं भरपूर छापली जात आहेत, वाचन किती आहेत माहिती नाही, म्हणजे त्या छापलेल्या पुस्तकांचे वाचन, कवितांचं तर काही विचारूच नका। साहित्य संमेलनामध्ये 24 तास कविता चाललेला असतो आणि तरी कवी संपत नाहीत, कविता संपत नाही, असं चाललेलं आहे। अशा याच्यामध्ये एखादं नवीन पुस्तक येणं काय प्रयोजन आहे याचं, पण आहे एखाद्या पुस्तकाचं नक्कीच त्याचं प्रयोजन असतं। कॅलेडोस्कोप या पुस्तकाचं नक्कीच इतक्या पुस्तकांच्या भोगर्दीत प्रयोजन आहे। याचं कारण असं, पहिलं माझ्या दृष्टीनं महत्वाचं वैशिष्ट्य असं की आत्ताच्या धावपळीच्या युगात या पुस्तकं वाचायला वेळ म्हणजे तसे एखादी कादंबरी आपण समजा वाचायला घेतली, संस्कार करण्याचं काम या पुस्तकाने होईल। जे जे वाचतील त्याच्याबद्दल याबद्दल मी तळेकरांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी आपण सर्व माझ्या विशेष गोष्टी खूप आहेत, फक्त शेवटी एक फक्त गोष्ट सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याच हातामध्ये काही गोष्टी असतात। एक प्राचीन काळी जे आश्रम होते त्या आश्रमातला दीर्घाने विद्यार्थी शिकत असत, एका विद्यार्थ्यानं त्या दिवशी निश्चय केला की माझे शिक्षक म्हणजे माझे आचार्य आम्हाला प्रश्न विचारतात आणि निवृत्त करतात। आता मी त्या दिवशी आचार्याला असा प्रश्न विचारतो की ज्याने आचार्य निवृत्त होतो तो चतुर होता विद्यार्थी, तळेकरांच्या त्यांनी काय केलं होतं, तो बाहेर गेला, आश्रमाच्या अवतीभोवती जी फुलझाडी होती त्याच्यावर सुंदर फुलपाखरू होतं, त्यातलं एक फुलपाखरू आपल्या मुठीमध्ये पकडलं आणि आला विद्यार्थी बसले होते, पारावर आचार्य बसले होते। त्यावेळी आचार्य, तुम्ही एरवी आम्हाला प्रश्न विचारता, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, द्या उत्तर त्याचं, नाही उत्तर दिलं तर पराभूत। त्याचा डाव असा होता, त्याने काय प्रश्न विचारला, तुम्हाला आचार्य माझ्या मुठीतलं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे हे सांगा। त्याचा डाव असा होता की आचार्य जर म्हणाले जिवंत आहे तर मुठीतले फुलपाखरू चिरडायचे आणि मेलेलं आहे म्हणायचं, आणि ते जर मेलेलं आहे म्हणले तर जिवंतच आहे सोडून द्यायचं, म्हणायचं की जिवंत आहे। म्हणजे दोन्ही उत्तरापैकी एक उत्तर दिलं तरी आचार्य पराभूत, असा त्याचा डाव होता। पण त्याला भेटायला माहित नव्हतं की आचार्य हे त्याचं वारसं जेवलेलं होते। त्यांनी सांगितलं, बेटा तू मला प्रश्न विचारलास, माझ्या मुठीतलं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे, तुला सांगतो आता, हे फुलपाखरू जिवंत असणं किंवा मेलेलं असणं हे तुझ्याच हातात आहे। तसं आता आपल्या सर्व साहित्यिकांच्या हातामध्ये या देशाचं भविष्य, या देशाची मूल्यात्मकता, या देशाची प्रगती आणि एकूणच समाजाचं कल्याण हे आपल्या हातामध्ये आहे। त्या हातामध्ये असलेल्या फुलपाखराची जाड या पुस्तकाने येते, याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि शेवटी फक्त कुसुमाग्रज यांच्या एका कवितेनं माझा शेवट करतो। कुसुमाग्रज आपल्याला एका स्वतःविषयी असं स्वतः म्हटलेलं आहे, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधुरी राहिली, असं कुसुमाग्रज म्हणतात। माझं वय तर 90 आहे, 11 जानेवारीला 91 लागायचं, किती आयुष्य राहिले माहीत नाही, पण कुसुमाग्रज यांच्या कवितेत थोडा बदल करून मी समारोप करतो। जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता नाही श्रीपालजी, रावसाहेबजी, तळेकरजी आणि तुम्ही सर्व याला स्मरत जाईन मी। नैतिक अभिरुची समृद्ध करत असतात आणि त्यामुळं नमो जोशी सरांनी जे विचार व्यक्त केले खरोखर अतिशय महत्वाचे आणि अतिशय स्पर्श करणारे असे ते विचार आहेत। पुन्हा एकदा आपल्या मनापासून अभिनंदन करतो, पुन्हा एकदा आपण सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात। आणि सर आता आमचे स्नेही परमादरणीय रावसाहेबांना या समारंभाचं
विशेष भूषण ज्यांनी 90 पार केलेली आहे, तरीही आत्म्याचा मनाचा आवाज बुलंद आहे आणि ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी साहित्याच्या प्रेमापोटी या ठिकाणी निमंत्रणानुसार हजर झालेले आहेत. त्यांची हजेरी, त्यांचं बोलणं हा आशीर्वाद म्हणूनच आपल्या सभागृहानं स्वीकारल्याचं मी समजतो. त्याशी डॉक्टर नम जोशी, ज्यांनी आंबेडकरांसारखा सूर्य पाहिला, ज्यांनी अडवाणीसारखा एक सात्विक राजकारणी आपल्या शब्दामध्ये पेरला, असे नम जोशी अनेक भाषेचे हे ज्ञान त्यांना आहे आणि त्यांनी 3 भाषेचं सूत्र महाराष्ट्रात लागू हो किंवा न हो, पण या कार्यक्रमाच्या संबंध पुस्तकाच्या रूपानं मात्र त्यांनी 3 भाषेचं सूत्र या ठिकाणी मांडलेलं आहे. असे डॉक्टर जोशी या कार्यक्रमाचे शुभेच्छा देऊन आपलं कर्तव्य बजावून ज्यांनी सुंदर शब्दामध्ये आपल्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला दिल्या, ते सुभाष तळेकरांचे विद्यार्थी आपले दुर्गाडे आणि जिल्हा परिषद पुण्याच्या बँकेचे संबंध अध्यक्ष, एक अत्यंत उमदा अशा प्रकारचा खुल्या दिलाचा माणूस या ठिकाणी ते हजर लावून गेले आणि आपल्या कर्तव्याला ते जागून त्या ठिकाणी गेलेले आहेत. पण एक बोलताना राहिले की हे पुस्तक चांगलं आहे, सगळ्यांनी वाचावं, त्यामुक करावं, तमुक करावं. पण पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते चेअरमन आहेत. आपल्या गुरुची दक्षिणा म्हणून हे पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात का लावलं नाही, त्याचं आश्वासन का दिलं नाही? कारण गुरु समोर दिलेलं वचन हे पाळावं लागतं. अशा प्रकारे तुम्ही काही पुढारी नाही, आश्वासनं बनवण्यासारखी ती पाळण्यासाठीच असतात. पण सुंदर अशा प्रकारचा न्याय देणार अशा प्रकारचं भाषण त्यांनी केलं. गुरुभक्ती त्यातून वारंवार व्यक्त होत होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संचलन करणारे जे कदम आहेत ते अत्यंत ते संचलन करत आहेत, औचित्यपूर्ण संचलन करत आहेत. चिंचकर ना, कवी चिंचकर यांनी सुंदर पुस्तक मुखपृष्ठ याचे प्रिंटिंग चांगलं आहे, फक्त मला याच्यातले टायटल जरा बोल्ड पाहिजे होते. माझी अपेक्षा आहे की टायटल मनात भरलं. टायटलची इतकी व्हरायटी आहे, इतकं व्यापक अशा प्रकारचे ती संबंध परिप्रेक्ष्य लेखकांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्या ठळक टायटल मधली बोल्ड अक्षरातली टायटल जर आली असते तर मला अधिक बरं झालं असतं. त्यानंतर या पुस्तकाचे लेखक हिंदीचे शिक्षक. हिंदी ही भाकरीची भाषा, त्यांच्या पोटाची भाषा, पण त्यांच्या आत्म्याची भाषा मराठी आहे आणि त्या मराठीच्या भाषेमध्ये त्यांनी हे सुंदर पुस्तक, पहिलं पुस्तक लिहिलं आणि ते एवढं काळजाला मिळावं. त्यांच्या गुरुनाही डॉक्टर नम जोशी सारख्या विद्वानालाही ते भावतं, माझ्यासारख्या माणसालाही ते भावतं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या वाचकांना सुद्धा हे सर्व अर्थानं भावतं. अशा प्रकारचे लेखक डॉक्टर सुभाष तळेकर, आमच्या तळेकर वहिनी, आमच्या पवार वहिनी, आमच्या शिक्षकाची भूमिका या पुस्तकातून मांडल्याबद्दल गौरव केलेला आहे. आमच्या मिलिंद जोशींनी म्हटले ते डॉक्टर नम जोशींनी शीर्षकाची बलस्थानं त्यांनी आपल्या शुभेच्छामध्ये व्यक्त केलेली आहे. संगीता बर्वे यांनी सर्वत्र साहित्य रूपाचा अपूर्व मेळावा असं या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे आणि मान्यवर अशा प्रकारच्या या समीक्षकांच्या, अभ्यासकांच्या नजरेमधलं हे पुस्तकाचं हे वैशिष्ट्य मला निश्चित भावलेलं आहे. जी या लेखकाची दृष्टी केवळ प्रांतीय नाही, केवळ देशीय नाही, तर ती व्यापक अर्थानं जगापर्यंत भेटते. आणि म्हणून तंबाखू खाणं तिथे बंदी आहे भूतानमध्ये. आपल्याकडे एवढा मोठा आवाडव्य देश आहे, तंबाखूची पिचकारी सगळ्या ऑफिसमध्ये सगळीकडे दिसते. तंबाखू खाण्याचं बंधन आपल्याकडे नाही, ती सूचना काहीतरी केली जाते पण तंबाखूची सवय मोडत नाही. त्याचबरोबर शून्य टोलची संबंध शून्य अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आहे. समता भूमी बुद्धाची परंपरा मांडणारा हा देश आहे. बोलणं बंद करा जरा आपण कृपया. मित्र हो,
व्यक्तित्व, तिचा कणखरपणा, तिची दूरदृष्टी आणि तिचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वप्न, या स्वप्नालाही सुभाष तळेकरांनी अधोरेखित केलेलं आहे. शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या सुंदर सहजीवनाचा तो आलेख निर्माण करत असताना त्या संबंध मंबाजी हा दीर भोसले कुळातलाच आहे. त्याचं विकृतपण, त्याचं वाईटपण हे धाडसानं मांडण्याचा प्रयत्न केला. संस्कारी विद्यापीठ म्हणजे जिजाबाई, न्यायनिष्ठुर अशा प्रकारची भूमिका म्हणजे जिजाबाई, अशा माऊलीचं एक दर्शन, सुंदर व्यापक दर्शन, उदात्त दर्शन जिजामाऊलीच्या रूपाने त्यांनी केलेलं आहे. आणि इतिहासाकडे पाहण्याची विवेकी दृष्टी कोणती, वस्तुनिष्ठ इतिहास कसा लिहावा यातलं एक वस्तुपाठ त्यांनी तिसऱ्या विवेकी भूमिकेतला आमचे तळेकरांचे लेखन मला वाटतं. कारण ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना ब्राह्मण्याकडे वळवलं आणि बहुजन विद्वानांनी ब्राह्मणांचा कावा ओळखून त्यांची संबंध त्यांनी केलेली फसवणूक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण ही विद्वान जातीवादी आणि बहुजन विद्वान ही जातीवादी, या दोन जातीवाद, एक जातीवाद दुसऱ्या जातीवादाला निर्दोष उत्तर नसतं. आणि म्हणून दोन्ही जातीवादी लेखकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाटोळं केलं. ते वाटोळं बाजूला ठेवून शिवाजी महाराजांकडे लिहिणं, आंबेडकरांनी शिवाजी महाराजांबद्दल स्पष्ट लिहिणं, सत्य लिहिणं, हे आज कठीण होऊन बसलेल्या काळामध्ये सुभाष तळेकरांनी त्याचा वेध सुंदर घेतला. आणि इतिहास विवेकानंच लिहावा लागतो, विवेकानंच वाचावा लागतो आणि विवेकानं शिकवावा लागतो, अशा प्रकारची भूमिका या लेखनातून मला दिसते आहे. तशी लेखकाने बेरीज करणं मला महत्वाचं वाटतं. आणि चौथे सुभे हे बरोबर नाही. कोण मांडलं? तुम्ही मांडलं का? चौथ्या सुभाचा तो फार मुद्दा महत्वाचा होता शेवटी. आणि म्हणून सुभाष तळेकरांच्या लेखणीमधलं हे अभेद्य एकात्मता, सर्व महापुरुषांची एकता, सर्व संतांची एकात्मता, ही भूमिका फार महत्वाची मला वाटते आहे. त्यावर भाऊराव अण्णांच्या संदर्भात शैक्षणिक विद्यापीठाचे कुलगुरू भाऊराव अण्णा 5वी-6वी शिकलेले आहेत, तरी त्याला कुलगुरू पद आमच्या सुभाष तळेकरांनी दिलेलं आहे. हे कुलगुरू पद हे त्यांच्या विचारांचं, त्यांच्या निष्ठेचं आहे. भाऊराव अण्णांच्या दाढीमध्ये जेवढे केस होते, त्याला विचारलं तुम्ही असं का करता? जेवढे केस आहेत माझ्या दाढीमध्ये, जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी शिकले पाहिजे, ही भाऊराव अण्णांची निष्ठा होती. हा भाऊराव अण्णांचा संदर्भ मला फार महत्वाचा वाटतो. भाऊराव अण्णांना पेलणं, महात्मा फुल्याला पेलणं, भाऊराव अण्णा जैन समाजातले, शिवाजी मराठा समाजाचा, शहाजी मराठा समाजाचा, अहिल्याबाई धनगर समाजाच्या किंवा महात्मा फुले माळी समाजाचे, या सर्व जातीत महापुरुषाला जात धर्म नसतो. महापुरुषाला जात धर्मच नाही. म्हणून चौकटीमध्ये त्यांच्या विचार करणारी, त्यांच्या तुरुंगवासामध्ये महापुरुषाला बंद करणारी अनुयायी मंडळी त्यांच्या महापुरुषाच्या विचाराचं दुकान मांडताय. महापुरुषाची सौदेबाजी या देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नाही. आणि म्हणून एकात्म अशा प्रकारच्या संतत्वाच्या बेरजेचं, महापुरुषाच्या बेरजेचं महत्व आज देखील अत्यंत महत्वाचं आहे. रायटर आणि फायटर आत्रे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादामध्ये महाराष्ट्र जळतो आहे. अशा जळणाऱ्या महाराष्ट्राच्या वर्तमान काळामध्ये कोणत्या समाजाचे मला माहिती द्यायचं कर्तव्य नाही, मी विचारणार नाही, कुणालाच विचारणार नाही. डॉक्टर तळेकर हे अत्यंत महत्वाच्या शब्दांचा परिचय मला संदीपान पवारांनी करून दिला. त्यासोबत त्यांच्यामधून मला जात काळाने मला कळवून घ्यायचं नाही, पण त्यांची भूमिका मला महत्वाची वाटते. आचार्य आत्र्याचं आक्रमक अशा प्रकारचं धोरण, सत्यासाठी भांडणारा पत्रकार, फायटर आणि रायटर अशा प्रकारचं टायटल त्याला दिलेलं आहे. सावरकरांना संबंध माफीवीर म्हणून आपल्या राहुल गांधींनी, काँग्रेसने संबंध बदनाम केलेला आहे. ती माफीवीर ही वास्तवता आहे, पण तेवढाच भाग घेऊन चालणार का? महापुरुषाचं मूल्यमापन कसं करावं? महापुरुषाचे दोष सांगणार का आपण? सावरकरांची राष्ट्रभक्ती ही खरी नव्हे का? अशा प्रश्नांच्या अडकलेला आहे. या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या काळामध्ये सावरकरांचं राष्ट्रभक्ती, सावरकरांचा मुकुटमणी, काय म्हणला तुम्ही, कोणता मणी म्हणला तुम्ही त्याला? कौस्तुभ मणी, सुंदर शब्द आहे. त्या क्रांतिकारकाचा मुकुटमणी असं सावरकरांचं वर्णन यांनी करणं हे मला महत्वाचं वाटतं. सावरकर हे मुकुटमणी पण आहे आणि सावरकर हे माफीवीर सुद्धा आहे. दोन्ही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून महापुरुषाची मूल्यमापन करण्याची पद्धती नवीन आपण शिकली पाहिजे.
त्या शिक्षणामध्ये महत्वाचा प्रत्येक संताला सामर्थ्य, प्रत्येक संताच्या मर्यादा आहे. संस्कृतीच्या प्रत्येक पानावरती सामर्थ्य आणि मर्यादा आहे. प्रत्येक धर्माला मर्यादा आहे, सामर्थ्य आहे. महत्वाचं वाटतं सर्व वाङ्मय प्रकार आणि सर्व विषय हे एकत्र आणणं ही अत्यंत महत्वाची कसरत या ठिकाणी झालेली आहे. ही इंद्रधनुष्य आहे जणू काय. जीवनाचे अनेक रंग या ठिकाणी अभिव्यक्त झालेले आहेत. विविध प्रवाह सुद्धा या ठिकाणी आणि विविध प्रवाहाचे वेगवेगळे मानदंड त्यांनी एकत्र गुंफलेले आहेत.